नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर. EDTV न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृताच्या 4थ्या दिवसाला आणि 20व्या भागाला आज प्रारंभ करत आहोत. आजच्या 5व्या दिवसाच्या कथामालेचे यजमान आहेत राधाकृष्ण राजेश्वरराव कुलकर्णी डोणगावकर आणि प्रायोजक आहेत NRG इलेक्ट्रिक ग्रुप इंडिया. जालनेकरांच्या हक्काचं व्यासपीठ दैनिक जालना नायक. ॲलर्जीमुळे हैराण झालात? सततच्या शिंका आणि खाज येणाऱ्या डोळ्यांपासून सुटका मिळवा. नवजीवन हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वोत्तम उपचार मिळवा आणि मुक्तपणे जगा. आणि एक सद्गुरू भक्त. चला सुरू करूयात EDTV न्यूज प्रस्तुत कथामालेच्या आजच्या 20व्या भागाला. जानकी जीवन स्मरण जय जया महारुद्र हनुमान समर्थ रामदास स्वामी महाराज अनंत कोटि ब्रह्मांड नायक राम विराट सत्यनारायण सद्गुरु श्री रामानंद प्रल्हाद महाराज जय जय भजमन श्री प्रल्हाद भजमन श्री प्रल्हाद कलिमल हरण्या जन उद्धरण्या कलिमल हरण्या जन उद्धरण्या तप केले शिवगात गुरुवरा तप केले शिवगात भजमन सद्गुरू श्री सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांच्या जीवन चरित्रात पाहत असताना त्यांचे श्रीमुखी प्राण असणारे रामानंद महाराज
आपल्या जालन्याच्या रामाच्या सभामंडपासाठी 4 वर्ष उपवास करून त्यांनी आपला ध्येय झिजवला. किती अवघड असतं. परवा एकादशी आहे म्हटल्यावर आजपासूनच आपल्याला टेन्शन. आणि 4 वर्ष अन्नाचा कण न घेता जोपर्यंत रामाचा सभामंडप पूर्ण होणार नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा संकल्प केलेले रामानंद महाराज 4 वर्ष. परिणाम जो व्हायचा तो झाला. काल आपण ऐकलं 27 साली बांधकाम पूर्ण झालं. पण त्याच रामनवमीच्या उत्सवामध्ये दादासाहेब केतकर यांना प्रगट ब्रह्मचैतन्यांना बोलावलं. त्यांचे आशीर्वाद सगळ्यांना देव दिले. आणि तात्यासाहेबांनी शेवटी सांगितले की हे बघा, रामानंद महाराजांनी अलौकिक असं कार्य केलं आणि तेच कार्य पुढे प्रल्हादाच्या हातून विस्तृत प्रमाणात होणार आहे. तेव्हा रामानंद आणि प्रल्हाद हे दोन्ही वेगळे समजू नका. रामानंद प्रल्हाद दोन्ही एक रूप. त्याला रामाची कृपा पाहिजे, प्रल्हादाचे पाय जाणार रामाची कृपा पाहिजे. श्री रामा हनुमंत शोभत जसा हा शिष्य तैसा नव्हे. प्रभू रामचंद्राची हनुमंताने जशी जीवापाड सेवा केली त्याच प्रकारे प्रल्हाद महाराजांनी रामानंदांची सेवा केली. पण कमी वयामध्ये खूप उपास करून 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 शरीरावर जो परिणाम व्हायचा तो झाला. पण महाराजांचा संकल्पच होता की या देहाची हो कुरबंडी. माझ्या देहाचं काही झालं तरी चालेल पण रामाची सेवा गुरुची आज्ञा पूर्ण पालन झाली पाहिजे. तब्येत क्षीण झाली, अन्न पचेना, आम्लपित्ताची व्यथा घडली, काही जेवण केलं की वांती व्हायची, शरीर एकदम क्षीण झाले. 2 वर्षाचा काळ गेला तरी महाराजांचं फिरणं चालूच आहे, नामप्रचार चालूच आहे, गुरुचं महात्म्य लोकांना सांगणं चालूच आहे, गोंदावल्याची संध्याकाळची वारी चालूच आहे. थोडं डोकं दुखायला लागलं की म्हणतो जाऊ द्या, वाचून काढू, एक भाग गेला तर गेला. ही आमची श्रद्धा. आणि अन्न पाण्याशिवाय सेवा करणं ही रामानंदाची प्रल्हादाची श्रद्धा. 28 साल गेलं, 29 साल गेलं आणि 1930 सालामध्ये जवळपास सहनशीलता आमच्या रामानंद महाराजांची संपलेली आहे. प्रल्हाद महाराजांची आपल्या रामानंद महाराजांची अशी अवस्था पाहून प्रल्हाद महाराज अहोरात्र रामानंद महाराजांच्या सेवेत आहे. काय सांगावं, तुम्ही रामानंद महाराजांचं ओवीबद्ध चरित्र वाचून पहा. आपल्याला खोटं वाटेल अशी महाराजांनी सेवा केली. रामानंद महाराजांना खोकल्याची उबळ आली आणि वाटणी झाली तर प्रल्हाद महाराजांनी पात्र जवळ सापडलेले आपल्या हातामध्ये घे. गुरुची वाटणी कुठे टाकायची म्हणून पिऊन टाकायची. काय श्रद्धा लागते यार. चरित्र वाचा, गप्पा मारत नाही मी आपल्याशी. अत्यंत श्रद्धा असल्याशिवाय असं नाही होत. अशी अहोरात्र सेवा आपल्या प्रल्हाद महाराजांनी केली. डोळ्यासमोर साखरचे झाले, डोळ्यासमोर माय बहिणी, डोळ्यासमोर आपले भाऊ भाऊजाई नाही, कोण नाही. तुझी एक माय बाप बस. रामानंदाची अशी सेवा चालू आहे. 30 सालातल्या आषाढ महिन्यामध्ये गोंदवलेवरून पत्र आले. तात्यासाहेब महाराज प्रगट ब्रह्मचैतन्य यांनी एक पत्र लिहिलं की बुवा, या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण दरवर्षी येतच आहात, इथे कायम राहायसारखं या. काय शब्द आहे, इथे कायम राहायसारखं या. आपल्याला त्याला गुरुचा जपसंकल्प गुरुपौर्णिमेला सोडायचा आहे आणि तो मार्गशीर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. त्याची सांगता सुद्धा आपल्या हाताने होणार आहे.
सांगतेसाठी या. पत्रात इतकं साधं सोपं सरळ लिहिलं. आपल्याला काय वाटतं, कशासाठी बोलवलं? जपासाठी बोलवलं. किती दिवसाकरता बोलवलं? संकल्प पूर्ण करता. पत्रात काय लिहिलं होतं? इथे कायमचे राहायला या. रामानंद महाराजांना इतका आनंद झाला. अरे गुरु महाराज मला कायमचे ठेवून घेणार. शरीराची क्षीणता संपलेलीच आहे, सहनशीलता संपलेलीच आहे. आता हा देह महाराजांच्या चरणावर व्हायचाच आहे. आनंद वाटला. आपल्या जवळच्या सगळ्या शिष्यांना बोलवलंय. बघा गुरु महाराजांचं पत्र आलं. आता गोंधळाला जायचं. आता गोंधळ म्हणजे आमच्या रामानंद महाराजांचे जीव की प्राण. दरवर्षी जात होते, 2दा-3दा जात होते महाराज. ठीक आहे महाराज, कोणाला काही समजलं नाही की कायमचे राहायला चाललेले गुरुच्या पायाजवळ. ओळखलं एकट्या प्रल्हादाने. सुटले असं सांगणे न लगे. आणि बस आज आता जालन्यावरून निघायचं आहे. आज रामानंद महाराजांनी त्याप्रमाणे रामाच्या पायावर तुळशीचं पत्र वाहिलं. खूप ध्यान करत उभे राहिले. रामानंद महाराजांना माहिती आहे यापुढे आपल्याला रामाचं सगुण दर्शन होणार नाही. या रामाकडे पुन्हा आपलं येणं होणार नाही. खूप वेळ डोळ्यासमोर उभा राहून रामचंद्रांचं ध्यान केलं आणि प्रार्थना केली असेल, जो जो या रामाची सेवा करील, रामा तू त्याच्यावर पूर्ण कृपा कर, त्याचं ऐहिक त्याचं पारलौकिक जीवन सुखी कर, अशी प्रार्थना केली असेल आमच्या रामानंद महाराजांनी. लिहायचं आहे. रेल्वेला जावं लागत होतं. रेल्वेपर्यंत एसटी बदलत जायचं. देऊळगाव राजा, चिखली, खामगाव, शेगाव. पण काय महाराजांनी व्यवस्था केली. साखरखेड्याचे वकील होते देवराव नारायण देशपांडे. बुलढाणा वकिली करत होते. विशिष्ट कामानिमित्त आले होते. रामानंद महाराजांच्या दर्शनाला म्हणून जालन्याला आले. काही विशिष्ट निकाल लागायचा असेल, नमस्कार करायला आले. वा राजा भाऊ, आपण फार चांगलं केलं. गाडीत कोण कोण आहे? महाराज मी एकटा ड्रायव्हर आहे. अरे बरं झालं, मला यायचंय. गोंधळाला देतो. वा महाराज, केवढी सेवा घडली, मला आनंद वाटतो. प्रल्हाद महाराज आणि आमचे रामानंद महाराज. रघुपति राघव राजा प्रदक्षिणा मारल्या. तब्येत क्षीण असून 3 प्रदक्षिणा मारल्या आणि मारुतीचं दर्शन घेऊन गाडीमध्ये बसलेले सगळ्यांना प्रेमाचा निरोप दिला. महाराज चालले म्हणले की वाईट वाटायचंच, जाऊ द्या, उत्सव संपल्यावर येणार. महाराज गाडीत बसले. पुन्हा रामाच्या कळसाकडे पाहिलं. ध्रुवने पाहता कळस होईल अहंकाराचा नाश. गाडी निघाली. बुलढाण्याला एक मुक्काम केला आणि मग तिथून पुण्याला गेले. रेल्वे तिथून मुंबईला गेले, मालाडला तात्यासाहेबांच्याकडे. आणि त्यांच्याबरोबर गोंदवलेला यायचं. राजाभाऊ देशपांडे तारखेमुळे बुलढाण्याला गेले आणि आमचे रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज, राजाभाऊचं लहान भाऊ दिगंबर नावाचा, त्याला घेऊन गेले. महाराज पुण्याला गेल्यावर तब्येत बिघडली. ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य होते. त्यांच्याकडे 4-8 दिवस मुक्काम झाला. थोडी तब्येत सुधारल्यावर मग मालाडला आले. मालाडला तब्येत बिघडली. तिथे औषध उपचार झाले आणि मग गोंदवलेला नेहमीप्रमाणे महाराजांचं दर्शन घेतलं, दूर दर्शन घेतलं, फुलीत गेले. तात्यासाहेबांची भेट झाली आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळे सोपस्कार आटोप्यावर रामानंद महाराजांच्या 13 कोटी जपाची संकल्प झाला.
तात्यासाहेबांना रामानंद महाराजांचा अधिकार माहित होता, नात्याने शिष्य होते, पण व्यवहारात जगताना तात्यासाहेब प्रल्हाद महाराजांना कधी नमस्कार करू देत नव्हते. हा, प्रल्हाद महाराजांचा अधिकार, रामानंदांचा अधिकार. संकल्प झाला, जपाला प्रारंभ झाला, 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने झाले. रामानंद महाराज तिथे आले म्हटल्यावर त्यांनी ज्यांना ज्यांना निरोप दिले ते सगळे लोक, कोणी 8 दिवस, कोणी 15 दिवस, कोणी महिनाभर गोंदवल्यात राहायला आले. शेकडो लोक हातामध्ये माळा घेऊन गोंदवल्यात बसतात. अलौकिक दृश्य पाहून तात्यासाहेबांना फार आनंद वाटला. पारायण करणं सोपं आहे, जप करणं फार अवघड आहे. हा, 12-12 तास, 13-13 तास जप प्रत्येकाने केला पाहिजे असा रामानंद महाराजांचा स्वतः बसायचे. एकदा काय झालं, कोकणातून एक पत्र आलं, रत्नागिरीच्या पलीकडचं एक पत्र आलं. पांडुरंग बोललं की आपण इथे आल्यास इथली बरीच मंडळी इथे तेरापुरीचा जप करणार आहे, आपण एकदा यावं. ते पत्र वाचलं पोस्टमास्टरनं गोंदवल्यातले, आणि ते पोस्ट वाचल्यावर त्यांनी पाहिलं पांडुरंगाची तब्येत आधीची क्षीण झाली आणि कोकणात थंडगार वारा, पाऊस खूप, पाणी जिकडे तिकडे कोकणामध्ये. त्यांनी पत्र दाखवलं नाही. 4 दिवसांनी पोस्टमास्टर आले, नेहमीप्रमाणे नमस्कार केला. अहो म्हणाले, मास्तर आमचं काही टपाल गिपाल आहे का नाही? कसं ओळखलं माहिती नाही. पोस्टमास्टरने महाराजाला नमस्कार केला. महाराज आलंय आपलं 4 दिवसापूर्वी, अहो द्यायचं मला. महाराज देतो तुम्हाला, खिशातच होतं. आता उद्या लिखावं लागेल, याच्यासाठी पत्र देत नव्हतं तुम्हाला. अहो तब्येत सांभाळा, लोक बोलतच असतात, पण आपण गेलंच पाहिजे का? आपल्या तब्येतीला कोकणातलं थंडगार हवामान मान्य होणार आहे का? दमट वातावरण असतं तिथे, मोकळी हवा नसते. मास्तर, वासावशी जीर्णाने यथा विहाय, कपडा जुना झाला की टाकावा लागतो ना, तसं जुनं झालंय, कुठेतरी पडणारच आहे. पण नामाच्या संकल्पाला गेलो, तिथे पडलं, जीवाचं कल्याण आहे. रामानंद महाराज कोणाचं ऐकणार नाही. तात्यासाहेबांनी कामावर गेले, 2 महिने कोकणात राहून आले. अशा अवस्थेत खूप लोकांना जपाला लावलं, काही तिथली मंडळी जपाला गोंदवल्यात आणली. महाराजांवर, रामानंद महाराजांवर असणारं प्रेम त्या काळातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. अहो किती प्रेम असावं. रामानंद ब्रह्मचैतन्य महाराजांवरच्या अर्ध्या आरत्या रामानंद महाराजांनी केल्या. ब्रह्मचैतन्य महाराजांवरचे अभंग पद रामानंद महाराजांनी केलं. दूध रामानंद महाराजांनी केलं. जेवण जेवी जेवी बाबुरनाथा रामानंद महाराजांनी केलं. आपल्या गुरुचं किती करावं, कुठे मोठेपणा नाही. हा, इतकी त्यांची गुरु महाराजांची सेवा. उत्सव आता 15 दिवसावर आलाय गोंदवल्यातला. तब्येतीची क्षीणता वाढत गेलेली आहे. तिथले मुख्य विश्वस्त होते गणपतराव दामले गोंदवले. ते म्हणाले, बुवा तुम्ही काही दिवस पुण्यामध्ये थांबा, इथल्या वातावरणापेक्षा पुण्यातलं वातावरण चांगलं राहील. यावर्षी उत्सव पुण्यातच करा. अहो तुम्ही जिथे बोलावलं तिथे महाराज येतात, तिथे उत्सव साजरा करा. आमचे रामानंद महाराज म्हणाले येतात त्या. गोंदवलं नावाचं गावच असं आहे. इथं ज्याचा देह जाईल त्याला वैकुंठ पदाची प्राप्ती होईल. पुणे सोडून द्या, तब्येत सोडून द्या, उत्सव करायचा आहे. मी पुण्याला जाणार नाही. सगळ्यांनी आग्रह केला. महाराज पुढे गोंदवल्यात राहिले. प्रतिपदेला उत्सवाला प्रारंभ झाला. द्वितीया, चतुर्थी, पंचमी, अष्टमी, नवमी, आज दशमी आहे. उत्सवाचा सगळा आनंद शिगेला पोहोचलेला आहे. हजारो लोक कीर्तनाला, प्रवचनाला, नामस्मरणाला
आनंद वाटायला. अचानक तब्येत बिघडली. 9वीच्या दिवशी रात्री प्रल्हाद महाराज तात्यासाहेबांकडे गेले. ब्लँकेट घेऊन आमचे तात्यासाहेब महाराज आले आणि ब्लँकेट उघडलं. बुवा, गडबड करू नका. आज 9वी आहे, उद्या 10वी आहे, उद्या आपल्या उत्सवाचा दिवस आहे. संतांची पुण्यतिथी हा आनंदाचा पर्व काळ असतो. तुमच्यावर प्रेम करणारे हजारो लोक इथे आहे. आपण गडबड केली, उत्सवाचा आनंदावर विरजन पडेल असं होऊ नका. जाऊ द्या 10वी, जाऊ द्या एकादशी, द्वादशी होऊ द्या, यज्ञाची सांगत होऊ द्या, मग पाहू विचार करू आपण. जशी आपली आज्ञा. 10वीला प्राणगणा होता रामानंद महाराजांचा. 10वीला सांभाळला, एकादशीला सांभाळला, द्वादशी सकाळी गडबड झाली. महाराज पांडुरंग, आज यज्ञाची सांगता तुमच्या हातून आहे. तशा अवस्थेमध्ये यज्ञाची सांगता केली. द्वादशीचा पूर्ण कार्यक्रम आटोपला आणि संध्याकाळी रात्री 10 वाजता तगमग 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 सुरू झाली. तात्यासाहेब महाराज प्लॅनशीट घेऊन आले महाराजांच्या खोलीमध्ये. काय बोलायचं ते बोलले आणि पुन्हा आपल्या खोलीत आले. सांगितलं अर्धा घंटा माझी खोली कोणी उघडायची नाही. तात्यासाहेबांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. इकडे रामानंद महाराज अत्यवस्थ झालेले. प्रल्हाद महाराजांच्या हाताने दूध पाठवलं. पांडुरंग म्हणा दूध घ्या. महाराज आज सकाळपासून पाण्याचा घोटे जात नाही घशात, नसेल गेला. आईचं दूध आहे म्हणून सांगा. काय म्हणाले तात्यासाहेब? आईचं दूध आहे म्हणून सांगा, लेकरू घेत असतं. निरोप समजल्यावर आमच्या रामानंद महाराजांनी मोठ्या कष्टाने 2 घोट दूध घेतलं. श्रीराम 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 अंतकाले क्षमामेव स्मरण रूप टाकाले. रामानंद महाराजांचा त्या ठिकाणी प्राणोत्तर होते. रामानंद महाराज ह्याच असताना त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना एक मागणी मागितली होती. धन्यतेची भूमी लागो, धन्यतेची भूमी लागो, धन्यतेची भूमी लागो ते चरण, धन्यतेची भूमी लागो ते चरण. धन्यते देहात असताना जे मागितलं ते ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामानंद महाराजांचं पुरवलं. गोंदवल्यात महाराजांचे प्राण गेले. तात्यासाहेबांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. याचा अर्थ ब्रह्मचैतन्यांच्या शरीरामध्ये त्यांना प्रवेश मिळाला. सांगायला ऐकायला सोपं वाटत असेल. या रामानंद महाराजांनी स्नान घातलं, त्यांच्या कपाला गंध लावलं, त्यांच्या अंगात कपडे घातले, त्यांच्या अंगाला अत्तर लावलं, त्यांच्या गळ्यामध्ये हार घातला. ते रामानंद महाराज पुन्हा दिसणार नाही. काय वाटलं असेल प्रल्हाद महाराज? पण त्याला गुरु केले असं वाटतं, तो शिष्यच नसतो असं शास्त्राचं म्हणणं आहे. माझे गुरु आहेतच,